शब्द देतो की येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या वर्षामध्ये, येणाऱ्या पुढच्या वर्षी तुम्ही ज्या पद्धतीने जे नियोजन कराल आणि आपल्या पिंपरी गावामध्ये तुम्ही जे पुन्हा एकदा मी तुम्हाला आमंत्रण करतो की तुम्ही जे तुमचे होणारे सामने असतील हे प्रत्येक वर्षी पिंपरी गावामध्येच ठेवत जा. येणाऱ्या वर्षी, येणाऱ्या पुढच्या वर्षी तुम्हाला कोणत्याही प्रकारे इथे येण्या जाण्यासाठी त्रास होणार नाही ह्याची काळजी घेऊ. जे काय आपल्याला साहेबांच्या माध्यमातून आपल्याला करता येईल, क्रिकेटसाठी जे काय आपल्याला ग्राउंड उपलब्ध करता येईल आपण पूर्णपणे साहेबांच्या वतीने करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. आणि कशा पद्धतीने, चांगल्या पद्धतीने प्रोग्राम करता येतील आणि कशा पद्धतीने हे प्रोग्राम व्यवस्थित पार पाडता येतील ह्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू. मी पुन्हा एकदा आपल्या पूर्ण युवकांना शुभेच्छा देतो. येणाऱ्या आपण काळामध्ये आपण नक्कीच एक भव्य दिव्य प्रकारचं ग्राउंड कशा पद्धतीने पिंपरी गावामध्ये असेल याच्याकडेच आपण एक अभ्यास करतोय आणि नक्कीच त्याच्यामध्ये आपण सक्सेस होऊ. आणि साहेबांच्या वतीने आपल्याला नक्कीच पूर्ण आजूबाजूच्या परिसरासाठी इथे ग्राउंड उपलब्ध कशा पद्धतीने करता येईल ह्यासाठी नक्कीच प्रयत्न करू. हेच मी ह्या प्रसंगी तुम्हाला सांगतो. आपण मला बोलावलं, यथोचित मान सन्मान केलात त्याबद्दल मी पुन्हा एकदा आयोजकांचा आभार मानतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तदनंतर पुढील मनोगत आणि शेवटचं मनोगत होईल. या ठिकाणी आयोजकांनी आम्हाला सूचना केली आहे. कोयना पुनसाद मराठा समाज सेवा संघ रायगड, ठाणे, पालघर व्याघ्र प्रकल्प कोयना पाचगावचे माजी सचिव तथा अध्यक्ष, तसेच क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, ज्यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे खेळाडू घडवले, ते म्हणजे आमचे परम मित्र सुरेश उतेकर यांना विनंती करतो आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि आयोजक कमिटी, या ठिकाणी एक दिवसाचे मात्याचा केदार ही जी स्पर्धा आहे, मला वाटतंय आयोजन ही पहिल्या वर्षी आहे. बऱ्याचशा ह्या मुलांनी ज्यावेळी आपल्याला या ठिकाणी कॉल केला की आम्ही आयोजन करतोय, मला वाटतं की ज्या वेळेला कुठलाही संघ पहिली वेळ आयोजन करतो त्यावेळेला, आता मला वाटतं जाधव साहेबांनी पण सांगितलं, शब्द दिला पुढच्या वर्षी तुम्ही नक्की आयोजन करा. मी जाधव साहेबांचं या ठिकाणी कौतुक करतो. सर्वांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायचे. कारण आयोजनामध्ये जेव्हा आपल्या पाठी एक असा शब्द देणारा माणूस असतो किंवा हक्काचा माणूस असतो, त्याच नंतर आपण आयोजनामध्ये जे आयोजन चांगलं चमकून येतं किंवा पुढं फुलतं, त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या व्यासपीठावरती बसलेले सर्व मान्यवर. विशेषतः आणखीन एक मी कौतुक करतो, मनीष जंगम आमचे वर्गमित्र आहेत आणि खास मित्रही आहेत. क्रिकेटवरती त्यांचं एवढं प्रेम आहे की कोणी आयोजन करू द्या, कधीही आवाज देऊ द्या, त्यांनी प्रत्येक आयोजनामध्ये, उदाहरणार्थ माझा जे आयोजन असतं त्याच्यामध्ये आम्ही बोलायच्या अगोदर मनीष जंगम फोन करून सांगतात की माझ्याकडून ही वस्तू घ्या म्हणून. विशेषतः मनीष जंगम साहेबांसारख्या व्यक्ती आपल्याकडे असणं, कांदाटे असोसिएशन मध्ये अशा व्यक्ती जेव्हा असतात त्याच वेळी आयोजन करणं आयोजकांना सोपं जातं. आपण फुल ना फुलाची पाकळी देतो, परंतु थेंबे थेंबे तळे साचे असं प्रत्येकाने जेव्हा हातबोट लावलं जातं त्यावेळी आयोजनाला आणखीन प्रतिसाद मिळतो. त्याचबरोबर हे पिंपरी हे गाव आहे, हे क्रिकेटचं माहेरघर आहे आणि माझं स्वतः क्रिकेटचं सुरुवात या पिंपरी गावातून झालेली आहे. जरी खडी मशीनचं मैदान असेल, संतोष जाधव आमच्या इकडे आहेत, विनोद जाधव आहेत. खरोखर जर रौदी संघ क्रिकेट कुठून खेळायला लागला, क्रिकेट आम्ही खेळत होतो कांदाटीमध्ये छोटं मोठं क्रिकेट, परंतु क्रिकेटची जी सुरुवात आहे ती या ठिकाणून केदारेश्वर क्रिकेट संघ रौदी आपला पिंपरी, आणि या ठिकाणी आम्ही वावरत असताना केदारेश्वर संघाने आम्हाला या ठिकाणी संधी दिली. मी जोपर्यंत क्रिकेट खेळेन, ज्यापर्यंत क्रिकेटच्या मैदानावरती असेल तोपर्यंत त्या संघाचं विशेष कौतुक हमेशा करत राहीन. त्याचं कारण ज्याने आपल्याला संधी दिली त्याला कधी विसरायचं नसतं. ज्या झाडाच्या सावलीखाली आपण बसलेलो असतो ते कधी विसरायचं नसतं. संतोष जाधव विशेषतः, आणि मी जेव्हा ही स्पर्धा जिंकतो आता किंवा माझा संघ जिंकतो, ह्याचं 50% जे श्रेय आहे हे विनोद जाधव साहेबांचं आहे. माझ्या संघालाही ते मान्य करावं लागेल, कारण ज्या ज्या ठिकाणी आम्ही जेव्हा स्पर्धा खेळतो तर या संघाच्या मध्ये काय गुण आहेत, काय कमी गुण आहेत किंवा संघाचं वैशिष्ट्य काय आहे, आणि जेव्हा आपण एखाद्याचं कौतुक करतो तेव्हा ऑटोमॅटिक क्रिकेटर जो असतो तो फुलून खेळतो. विलास उतेकर आउट ऑफ फॉर्म मध्ये होता. मला वाटते आपली जी कोयना लीग झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी आम्ही स्ट्रगल केल्यात मॅच, बऱ्याच ठिकाणी फायनलला निघताना हारलो, पहिल्या राऊंडला हारलो, पाचची स्पर्धा इथं पहिल्या राऊंडलाच हारलो. विलास उतेकर आम्हाला या वेळेला पहिली बाय भेटली,
परंतु विनोद जाधव याच व्यासपीठावरती होते. मला वाटते सकाळपासून मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो की आपण आमचं नाव घेतलं तिथे येण्यासाठी, परंतु आम्ही व्यासपीठावर त्याला आम्हाला भीती वाटते. आमचा संघ जर हारला आणि तिथून व्यासपीठावरतून खालती गेलं जाताना थोडीशी आपल्याला निराशजनक वाटतं. त्यामुळे तुमच्या प्रेमापोटी तुम्ही वारंवार आम्हाला कॉल करत होते, आम्ही या ठिकाणी येऊ शकलो नाही. ते तुमची दिलगिरी मी व्यक्त करतो. आणि विनोद जाधवांसाठी जरा आपल्या संघाने टाळे वाजवायचे. कट्टर समर्थक काय बोलतात, हे विनोद जाधव जे आहेत हे आपल्या संघाचेच नाही तर आपल्या उत्तेकर परिवाराचे समर्थक आहेत. त्याचबरोबर 16 गावातले जेवढे संघ या ठिकाणी खेळले, काही संघ काही कारणास्तव येऊ शकले नाही. खरोखर आपण पहिलं आयोजन केलं, परंतु 16चे 16 संघ खेळले असते. काही लोकांचे साखरपुड्याचे कार्यक्रम होते, काही लोक गावाला गेले होते. दुसरी गोष्ट 26 जानेवारी होती. विशेषतः बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम असतात 26 जानेवारीला वगैरे, त्यामुळे काही संघ खेळले नाही. परंतु या ठिकाणी कोयना आपला 16 गाव क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मी सांगतो, पुढच्या वर्षाच्या आयोजनाला तुमच्याकडे 100% 16 संघ खेळतील. याच्यासारखे आमचे जे जुने खेळाडू आहेत आम्ही 100% प्रयत्न करू आणि तुम्ही खरोखर आयोजन करत जा. त्याचबरोबर या ठिकाणी जेव्हा रौदी विरुद्ध रौदी सामना लागला, एका मनाला असं बरं वाटलं की बाबा ठीक आहे, एक तरी संघ जिंकला तर फायनल मध्ये जाईल. परंतु विनोद जाधवांनी आठवण केली होती त्या गोष्टीची. खरोखर दोन्ही संघ चांगले खेळत होते. आमचा दुसराही संघ चांगला सकाळपासून खेळत होता. एक मॅच भले आम्ही नाही खेळलो, पण ते दोन्ही संघ पहिलंच त्यांनी 70चं टार्गेट, मला वाटतं 70 रन जमा केले होते. जर कदाचित क्रॉस मॅच लागले असते तर विनोद जाधव बोलले त्या शब्दाशी मी सहमत आहे, कदाचित दोन्ही रौदी संघ या ठिकाणी फायनलला दिसल्या असत्या. परंतु नियतीच्या मनामध्ये नसल्यामुळं ते ठीक आहे, रौदी मॅच लागली, एक पक्षी 100%. आणि आयोजकांनी जी मेहनत केली त्याचं खरोखर तुम्ही फायनल मध्ये जाऊन चीज केलं, हे या ठिकाणी बोलायला कौतुक वाटेल. त्याचबरोबर या ठिकाणी जे आपण सर्व आलात, सर्व संघ खेळलात आणि सर्व संघांनी सहभाग घेतला, त्या सर्व संघांचं अभिनंदन. त्याचबरोबर पराभूत संघाचं कौतुक. आणि विशेषतः आता जे जिंकलेले संघ, एक आपला यजमानी संघ आणि एक आमचा संघ, ह्या दोन्ही संघांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर व्यासपीठावरती जमलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी शब्दसुमनाने स्वागत करतो. आमचे मित्र कॉमेंटेटर विनोद जाधव साहेबांचं शब्दसुमनाने स्वागत करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोयनामाई. धन्यवाद सुरेशजी उतेकर. तदनंतर आपण बोलूया पारितोषिक. तदनंतर सकारामदादा जाधव यांना विनंती करतो आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद मला बोलल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके. तदनंतर आपण पारितोषिक समारंभाकडे वळूया. आपल्या स्पर्धेमध्ये